डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 21 मधील वीर जिजामाता रोड येथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी स्थायी समिती सभापती जनार्दन परशुराम म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले। या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रमेश म्हात्रे व उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय पावशे, अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह युवा सेना नेते राहुल म्हात्रे हे देखील विशेष उपस्थित होते। राहुल म्हात्रे यांनी युवकांशी संवाद साधत परिसरातील युवकांना संघटित करून युवा सेनेच्या माध्यमातून सामाजिक व विकासात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले। जनार्दन म्हात्रे यांच्या पॅनलमध्ये त्यांची पत्नी सौ रेखा जनार्दन म्हात्रे तसेच सौ रवीना राहुल म्हात्रे यांची उमेदवारी असून सर्व उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला। शिंदे साहेब आणि या डोंबिवलीचे इन्फ्रामॅन, या डोंबिवलीचे विकास पुरुष सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेब या सर्वांमुळे आम्ही घडलो। आम्ही मार्गक्रमण करतो आहे या राजकारणात। आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला एक शिकवण दिलेली आहे, 20% समाजकारण आणि 80% समाजकारण आणि 20% राजकारण। आज आम्ही बघतोय जनार्दन साहेबकडे की गेले अनेक वर्ष ते या प्रभागाचे, या विभागाचं नेतृत्व करतायत। ताई आहेत, दोन्ही म्हणजे रेखाताई आहेत, आपण श्रीधर म्हात्रेंना आम्ही जवळून बघितलेलं आहे। साहेब, आपण ज्या नेतृत्वाखाली काम करतोय ते आपले एकनाथ शिंदे साहेब। आज तुम्ही बघत असाल की महाराष्ट्राला एकमेव असा मुख्यमंत्री लाभला, त्याची कामं आम्ही जर सांगायला लागलो तर आम्हाला वेळ अपुरा पडेल। त्यातले थोडक्यात मी कामं इकडे सांगतो। ज्येष्ठ नागरिक असंख्य आहेत। ज्येष्ठ नागरिकांसाठी 75 वर्षाच्या वयाच्या वरील जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्यासाठी एसटीचं मोफत सेवा दिली। आपल्या महिला माय भगिनींसाठी 50% एसटी मध्ये सवलत दिली। त्याचप्रमाणे लाडकी बहीण ही जी योजना आणली, आज सुद्धा तुम्ही बघत असाल नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना ही कधीच बंद पडणार नाही आणि जी बंद पडेल, जो कुठलं सरकार जे कोणी बंद पाडतील ते स्वतः पडते असं त्यांनी जाहीर केलं। मुलींसाठी उच्च शिक्षण ते मोफत दिलं। अशा असंख्य योजना सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणल्या। म्हणजे ह्याच्या पूर्वी ज्या योजना कोणाला माहिती नव्हत्या, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शासन आपल्या दारी, कारण काय आपल्याला खेटे मारावे लागले। शासकीय काम तुम्हाला माहिती आहे, लालफितीतलं काम असतं, लालफितीतला कारभार असतो। एकनाथ शिंदे एकमेव मुख्यमंत्री आहे की त्यांनी शासनालाच तुमच्या दारात आणलं आणि या विविध योजना तुमच्या दारापर्यंत पोहोचवल्या। जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी इथे आज उपस्थित असलेल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचे, आपल्या महिला कार्यकर्त्यांचे, माननीय आदरणीय आपले जे आज पाहुणे होते, माननीय रमेशजी म्हात्रे साहेब, माननीय राजेश कदमजी साहेब, सर्वांचे खूप खूप धन्यवाद देते। शिवाय आपले जे कार्यकर्ते हे इतक्या मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित होते, त्यांचे खूप खूप धन्यवाद करते। सांगण्याची सुरुवात अशी मी माझा परिचय करते। मी डॉक्टर रवीना राहुल म्हात्रे, मी नवी मुंबई येथील येरला मेडिकल कॉलेजमधून माझं शिक्षण घेतलेले आहे। मी अनेक वर्ष विविध सामाजिक संस्था, ट्रस्ट्समध्ये, हॉस्पिटल्समध्ये कामं करत आलेली आहे। मला जनतेसोबत
काम करण्याची आवड व अनुभव हा अनेक वर्षांपासून आहे. मी आज एक कार्यकर्ता म्हणून, एक उमेदवार नाही तर एक कार्यकर्ता म्हणून, एक सामान्य माणूस म्हणून तुमच्या समोर उभी आहे. मला आमच्या परिवारात गेले 20 वर्षापासून, 20 ते 25 वर्षापासून आमचे वडील माननीय श्रीधर परशुराम म्हात्रे साहेब, आमच्या आई माननीय गुलाब श्रीधर म्हात्रे ह्या देखील नगरसेविका म्हणून यांनी कार्य केलेले आहेत. आमचे काका माननीय जनार्दन म्हात्रे साहेब व आमच्या काकू रेखाताई म्हात्रे या देखील अनेक वर्षापासून समाजात कार्य करत आलेले आहेत. मी देखील नव्याने रुजू होत आहेत. आम्ही पुरेपूर प्रयत्न करू, एक कार्यकर्ता म्हणून आपल्या प्रभाग 21 साठी ताकदीने काम करू, महिलांसाठी नेहमी खंबीरपणे उभे असेल. मला असं वाटतं एक महिला म्हणून, मी एक सामान्य माणूस म्हणून गरज काय आहे आपली ही मी पुरेपूर समजते. माझी पूर्ण अशी प्रयत्न असेल, प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यासाठी मी नेहमी कार्यरत असेल. माननीय जनार्दन म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. ते अनेक वर्ष कामं करत आलेले आहे. एक खूप मोठे उदाहरण म्हणजे 2020 साली कोरोनाचा एक खूप वाईट प्रसंग आपल्या भारतात आलेला होता. मला वाटतं त्यावेळी एक माणूस एकमेकांशी भेटण्यासाठी देखील खूप घाबरत होता, घराबाहेर पडण्यासाठी देखील घाबरत होता. त्यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक माननीय जनार्दन म्हात्रे साहेब, माननीय राहुलजी श्रीधर म्हात्रे साहेब यांनी कोरोनाच्या काळात लोकांना घरोघरी धान्य वाटप केलेले आहे. 16,000हून अधिक वॅक्सिन सेंटर्स पोहोचवलेले आहेत. मला वाटतं ही एक माणूस म्हणून आपल्याला समाजासाठी काहीतरी करण्याची भावना आहे, ही प्रत्येक नागरिकात असली पाहिजे. ही त्या काळाची गरज होती. मी देखील या क्षेत्रात असल्यामुळे आता यापुढे देखील पूर्णपणे यामध्ये सहकार्य करीन आणि तुम्ही सर्वांचा आशीर्वाद जसा इतके वर्ष आम्हाला मिळालेला आहे यापुढे देखील मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि तुमचे खूप खूप धन्यवाद देते. थँक्यू. शिवसेना जिंदाबाद. आमची निशाणी जिंदाबाद.